माझं नाव शीतल दिनेश महाले. आज मी आपल्याला भारतीय ज्ञान परंपरा आणि योग याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. तर भारतीय ज्ञान परंपरा आणि योग म्हणजे काय? तर प्रथमतः आपण भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. भारताची प्राचीन आणि समृद्ध ज्ञान परंपरा म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा होय. तसेच यामध्ये तत्वज्ञान, विज्ञान, गणित, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, योग, कला इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश होतो. तसेच भारतीय ज्ञान परंपरा ही पूर्णतः अनुभव आणि तर्कावर आधारित अशी शिक्षण प्रणाली असून शाश्वत जीवनशैली आणि नैतिक मूल्यांवर यामध्ये भर देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. अशा या भारतीय ज्ञान परंपरेची वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगता येतील? तर भारतीय ज्ञान परंपरेच्या वैशिष्ट्यांमध्ये अनुभव आणि तर्कावर आधारित, दुसरा आहे सर्वांगीण जीवन विकासासाठी उपयोगी, नैतिकता आणि आत्मविकास यामध्ये मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाशी सुसंगती राखणे आणि समाज आणि व्यक्तीच्या कल्याणाचा उद्देश या ठिकाणी अभिप्रेत आहे. भारतीय ज्ञान परंपरेची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आता आपण भारतीय ज्ञान परंपरा आणि योग यांचा काय संबंध आहे हे पाहूयात आणि आधुनिक काळात योगचा कसा उपयोग करून घेता येईल या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. योग म्हणजे काय? तर संस्कृत शब्द जो युज आहे त्याचा अर्थ आहे एकत्र जोडणे. तर योग मध्ये काय एकत्र जोडलं जातं? तर शरीर आणि मन यांचं एकत्र जोडणे म्हणजे योग होय. योग मध्ये आत्मा आणि चेतना यांचा योग्य असा संगम साधलेला आहे आणि योग म्हणजे फक्त व्यायाम प्रकार नसून ते एक संपूर्ण जीवनाचेच एक तंत्रज्ञान आपण असं म्हणूया किंवा एक शास्त्र आहे. असं योग ची सोप्या भाषेत इथे अर्थ आपण समजून घेतला. त्यानंतर योगची व्याख्या समजून घेतल्यानंतर आपण पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योगचा अष्टांग योग जो पातंजल ऋषींनी अष्टांग योग आपल्याला सांगितला त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. योग हा भारतीय ज्ञान परंपरेतला सर्वात महत्त्वाचा असा वारसा असून पातंजल योगींनी आपल्यासाठी सर्वसामान्यांसाठी योग हा खुला केला किंवा सुरू केला असं आपण म्हणूया. तर हा अष्टांग योग किंवा योगची साधना करताना आपल्याला 8 पायऱ्यांचा विचार करावा लागतो. या पायऱ्यांवरूनच गेल्यानंतर आपल्याला जो आत्मसाक्षात्कार किंवा योगचं अष्टांग किंवा 8वं अंग जे सांगितलेलं आहे समाधी ती प्राप्त होते. तेव्हा योग म्हणजे केवळ व्यायाम प्रकार नसून आपल्याला एक व्यक्तीचा आत्मसाक्षात्कार किंवा विकास घडवून आणणारी प्रक्रिया आहे हे आपल्या लक्षात येते. तर योगच्या अष्टांग योग मध्ये ज्या 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्यातली पहिली पायरी आहे ती म्हणजे यम. यम म्हणजे काय? तर समाजासंदर्भात व्यक्तीने समाजात कसं वागावं त्या संदर्भातले जे नैतिक आचरण आहे त्या संदर्भात यम सांगितलेले आहेत. त्यामध्ये अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्य, अस्तेय असे 5 उपप्रकार यम या प्रकारात येतात. तसेच नियम यामध्ये स्वतः संदर्भातले व्यक्तीने घालावयाचे नियम किंवा स्वतःचे अनुशासन यामध्ये दिलेले आहेत. तर हे 5 नियम कोणते आहेत? तर एक आहे शौच, संतोष,
5व्या पायरीवर स्वतःचे अनुशासन अपेक्षित आहे. नियम या पायरीमध्ये पुन्हा 5 उपनियम येतात. ते म्हणजे शौच, संतोष, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि स्वाध्याय. यम समाजासंदर्भातले नियम. नियम स्वतः संदर्भातले नियम पाळल्यानंतर व्यक्तीचं व्यवस्थित आसन म्हणजे शारीरिक स्थिरता व्यक्तीला प्राप्त होते. आसनाची व्याख्याच आहे स्थिर सुखम आसन. आसन किंवा शारीरिक स्थिरता लाभल्यानंतर व्यक्तीने किंवा साधकाने पुढच्या पायरीवर जायचं असतं. ते म्हणजे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे आपल्याला आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवायचे किंवा साधक या पायरीवर स्वतःच्या प्राणावर नियंत्रण मिळवतो. श्वासावर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर व्यक्ती पुढच्या 5व्या पायरीवर जाते. ती म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. व्यक्ती आपल्या पंचज्ञानेंद्रियाद्वारे समाजाकडे किंवा भौतिक किंवा बाह्य जगाकडे पाहत असतो. तर तीच पंचज्ञानेंद्रिये आतल्या दिशेला घेऊन जायची व आतल्या दिशेला लक्ष टिकवून ठेवायचं. पुन्हा ते पंचज्ञानेंद्रिये बाह्य जगाकडे वळण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पुन्हा आतल्या दिशेला घेऊन जायचं. अशी ही 5वी पायरी आहे. 6व्या पायरीवर जे पंचज्ञानेंद्रिये आपण आतल्या दिशेला घेऊन गेलो आहोत त्यांना आतल्या दिशेलाच टिकवून ठेवणे म्हणजे धारणा. मग धारणेमध्ये एखादं फूल, एखादा विषय, एखादी वस्तू, एखादा फुलाचा सुगंध, ईश्वर अशा काही ना काही ऑब्जेक्टिव्ह समोर लागतं ज्याच्यावर आपल्याला धारणा किंवा एकाग्रता करायची आहे. ही धारणेची पायरी झाल्यानंतर पुढची 7वी महत्वाची पायरी आहे ती म्हणजे ध्यान. ध्यान या पायरीमध्ये विषयवस्तू आणि व्यक्ती या दोघांचंच अस्तित्व शिल्लक राहतं किंवा लक्षात येतं आणि बाकीचं जग जे आहे ते कुठेही अस्तित्वात राहत नाही. जो साधक आहे त्याला तो स्वतः आणि विषयवस्तू या 2च गोष्टी लक्षात येतात. ध्यानानंतर सर्वात उच्च, महत्वाची आणि शेवटची पायरी सांगितलेली आहे ती म्हणजे समाधी. समाधी ही आत्मसाक्षात्काराची पायरी असून या पायरीवर साधकाला फक्त आणि फक्त विषयवस्तू दिसते. तो स्वतः सुद्धा तिथे राहत नाही आणि हीच अष्टांग योग मध्ये सर्वात महत्वाची आणि शेवटची पायरी सांगितलेली आहे. असा हा अष्टांग योग जो ज्या साधकाला साधला जातो त्या साधकाचा आत्मसाक्षात्कार होऊन त्याचा उद्धार होतो असं आपल्याला भारतीय ज्ञान परंपरा सांगते. पुढच्या पायरीवर आपल्याला योग आणि आयुर्वेद या दोघांचं महत्व सांगितलेलं आहे. यामध्ये फक्त योग महत्वाचा नसून योग बरोबर आपल्याला आयुर्वेदाचं देखील ज्ञान असावं लागतं. तेव्हा योगने आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन प्राप्त होईल. तर आयुर्वेदाद्वारे आपला आहार, आपल्याला एक संतुलित जीवनशैली आणि आरोग्य प्राप्त होण्यासाठी आयुर्वेदाची कास आपल्याला धरावी लागणार आहे. तेव्हा आजच्या आधुनिक काळामध्ये योगचं काय महत्व आहे तर ताणतणाव कमी करणे, शारीरिक आरोग्य सुधारणे, मानसिक स्वास्थ्य लाभणे आणि आपली एकाग्रता टिकवून ठेवणे आणि आपल्याला योगचे अनेक असे फायदे आजच्या काळात संशोधनाने सिद्ध झालेले आहेत. अशा या योगचे फायदे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की संपूर्ण जगानेच हे मान्य केलेलं आहे की योग हा शारीरिक, मानसिक आणि आरोग्यासाठी अगदी योग्य आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जूनला साजरा केला जातो आणि भारतीय ज्ञान परंपरेत याला त्यामुळेच महत्व आहे. धन्यवाद.